ड्राय आईज डिसीजचं मुख्य कारण डिजिटल आय स्ट्रेन विषयी सर्वांना जागरूक करण्याच्या इनिशिएटिव्ह आय ॲडवाइस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत वरद नेत्रालय नांदेड इथून आय सर्जन डॉक्टर वैभव दसारवर, जे तुमच्या डेली लाईफच्या डिजिटल आय स्ट्रेनला थांबवण्याच्या टिप्स शेअर करण्यासाठी इथे आले आहेत. स्टे विथ अस. नमस्ते, मी डॉक्टर वैभव सायलू दसारवार. मी एक डोळ्यांचा डॉक्टर आहे, नेत्रतज्ञ आहे आणि मी वरद नेत्रालय नांदेड महाराष्ट्र इथे गेल्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय आणि ते आपल्या डोळ्यांवर कसा प्रभाव टाकतं? डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूचे जे आपल्या शरीराचे भाग आहेत ते जास्त वेळ मोबाईल, टॅबलेट, कम्प्युटर ह्या बघितल्यामुळे जो डोळ्यांना त्रास होतो त्यासाठी कम्प्युटर विजन सिंड्रोम असं म्हणतात. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेनचं सर्वात कॉमन सिम्पटम्स कोणते आहेत ज्याबद्दल लोकांना जागरूक राहायला हवं? सगळ्यात महत्वाचं डोळ्यांचं सिम्पटम्स जर म्हणताल तर तुम्ही डोळ्यांना त्रास होणे, डोळ्यांचे डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणं, डोळ्याला डोळ्यामध्ये काहीतरी असणं, इरिटेशन होणं, डबल दिसणं, मान दुखणं, पाठ दुखणे, नेक स्टिफनेस, ह्या हेडेक, डोके दुखणे आणि पाठ दुखणे, ह्या बऱ्याचशा गोष्टींमधून आपल्याला समजतं की ह्या डोळे जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप बघितल्यामुळे हा त्रास होतोय. डॉक्टर, डिजिटल डिव्हाइसेसचा दीर्घकाळासाठीचा उपयोग डोळ्यांच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकतो? जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप बघितल्यामुळे आपण डोळ्यांची उघडझाप करायला विसरतो. डोळ्यांना 15 ते 20 वेळा एका मिनिटात उघडझाप व्हायला पाहिजे, पण जास्त वेळ मोबाईल बघितल्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन डोळ्याची उघडझाप होत नाही. त्याच्यामुळे डोळ्यातलं पाणी हवेत एव्हॅपोरेट होतं आणि डोळे कोरडे पडायला लागतात आणि ॲबनॉर्मल पोश्चरमुळे मान, पाठ आणि त्याच्यामुळे डोकं दुखणं ह्या गोष्टी सगळ्या उद्भवत आहेत. जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप बघितल्यामुळे रात्रीची झोप येणे पण कमी होऊन जाते, कारण की बऱ्याच वेळा आपण रात्री झोपण्याच्या अगोदर मोबाईल बघत राहतो. त्याच्यामुळे आपल्या झोपेचा स्लीपिंग पॅटर्न बदलून जातो. डॉक्टर, तुम्ही प्लीज 20-20-20 रूल समजावून सांगू शकाल का आणि हा आय स्ट्रेन कमी करण्यात कसा मदत करतो? 20-20-20 रूल हा असा आहे की मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर काही बघताना 20 मिनिटं सलग जर आपण बघितले लॅपटॉप किंवा मोबाईल, तर इथून उठून 20 फूट दूर कुठल्या पण एका गोष्टीकडे 20 सेकंद बघायचं, जेणेकरून आपलं जे जवळचं बघण्याचं सायकल आहे ते तुटून आपण डोळे आपले रिलॅक्स होतील. ह्यालाच 20-20 म्हणतात. आणि 1 तास सलग जर का आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर बसलो तर डायरेक्ट चेअरमधून उठून 5 मिनिटं वॉक करून यायचे, म्हणजे फक्त डोळे नाही तर आपली मान, पाठ या सगळ्या गोष्टीला आपल्याला शरीराला एक रिकव्हरी सारखं होऊन जाईल. ह्यालाच 20-20-20 म्हणतात. डॉक्टर, मुलं डिजिटल डिव्हाइसेसचा उपयोग सेफ आणि हेल्दी मॅनर मध्ये करत आहेत हे आई वडील कसं सुनिश्चित करू शकतात? मुलांकडे आपण फार जास्त लक्ष द्यायला पाहिजे की मुलं काय बघतायत मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये. बराच वेळा मोबाईल किंवा लॅपटॉप जास्त वेळ बघितल्यामुळे मुलांचा एकटेपणा, एकांकीपणा वाढतो. ती लोकांसोबत मिक्स होत नाहीत. त्यांच्या लहान वयातच डोळ्यांना चष्म्याचा नंबर लागण्याचा किंवा तो चष्म्याचा नंबर असेल तर चष्म्याची वाढण्याची शक्यता आहे. आणि बऱ्याच वेळा मुलं काय समजतात की जे व्हिडिओ गेम बघतात त्याच्यात जे व्हायलन्स दाखवतं ते रिअल आहे असं वाटतं. त्याच्यामुळे मुलांना मानसिक रोग सुद्धा, मानसिक डिप्रेशन सुद्धा व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे मुलं किती वेळ बघतायत आणि काय बघतायत ह्याच्याकडे आपलं बारीक लक्ष पाहिजे. साधारणतः 1 तासाच्या वर कुठली पण डिजिटल डिव्हाइसेस मुलांना द्यायला नाही पाहिजे आणि त्यांना घराच्या बाहेर जाऊन खेळण्यावर फार जास्त भर द्यायला पाहिजे. आय ॲडवाइस ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमच्या डेली लाईफ मध्ये डिजिटल आय स्ट्रेनला थांबवण्यासाठी दिलेल्या सूचनांसाठी डॉक्टर वैभव दसारवर यांचे मनापासून धन्यवाद. स्टे विथ अस. Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.